नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील. आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो. आज आलोय लातूरमध्ये, म्हणजे जिल्हा लातूर, तालुका लातूर, काटगाव या ठिकाणी आलोय. तुम्ही बघू शकताय. तर टोटल 200 बाय 30 आता 6,000 स्क्वेअर फीटचा शेड रेडी होत आहे. आता एक 2 ते 3 तारखेला आपली पिल्लं येणार आहेत. पुढे फ्री रेंज एरिया आहे, तो 2 एकरमध्ये कंपाऊंड वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता एक 2 ते 3 तारखेला 1 महिन्याची पिल्लं आपण इथे टाकणार आहे. जवळपास 3,000 पिल्लं येणार आहेत. शेड बघू शकता, शेडचं नियोजन. तर पिल्लं येण्याच्या आधी यासाठी येऊन बघतोय काय नियोजन आहे, कसं आहे. कारण एक पक्षी जरी मरतूक झाली तरी त्याचे 150 रुपये द्यावे लागतात आणि फार्मरचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं एक विजिट, प्रत्यक्ष विजिट, चार्जेबल विजिट असते. पण त्याच्यामध्ये तुमचा फायदाही होतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तर त्यासाठी आलो होतो. सरांचा फार्म होतंय. तर आतापर्यंत भरपूर असा खर्च केला सरांनी. खूप मोठं प्लॅन आहे, 20-25 हजाराचा पक्ष्यांचा प्लॅन आहे. आणि त्या हिशोबाने आता तिकडे बांबू बांधायचं काम चालू होतं, की त्यांना ते स्टॉप करायला लावलं. लोखंडमध्ये करायचं आहे. ठीक आहे, कंपाऊंड सगळं रेडी आहे. शेड पण बघत असाल तर शेडलाही मजबूत असं काम केलंय, भरपूर असा खर्च करायला लावलाय. तुम्ही बघू शकता, जाळी पण एकदम मजबूत वापरलेली आहे. एवढी मजबूत वापरायची गरज नाहीये. तुम्ही याच्यामध्ये 16 गेज वापरू शकता. ही सरांनी जवळपास 12 गेजच्या आसपास वापरलेली आहे. 12 गेज वापरून इकडे परत 2चा पाईप लावलाय. हा पण लावायची गरज नाहीये. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, चुकीची गोष्ट ही झालेली आहे की शेड उत्तर दक्षिण बांधलं गेलंय. शेड आपल्याला पूर्व पश्चिम असलं पाहिजे. आता उत्तर दक्षिण असलं की खूप असा त्रास होतो, हवेचं व्हेंटिलेशन नसतं, बऱ्याच गोष्टी होतात. ठीक आहे. तर परत दुसरी गोष्ट काय आहे की वर खूप जास्त गॅप आहे, तो कव्हर करायचा आहे. बाकी शेड वगैरे एकदम मजबूत असं काम झालंय. तर इकडे जर तुम्हाला पोल्ट्री जाळी वापरायची असेल तर तुम्ही 1 इंच वापरा. त्याच्यामध्ये पण 14 गेज किंवा 16 गेज वापरा. 16 गेज वापरलं तरी खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट, हा जर पाईप मारण्यापेक्षा या जाळीला आहे ना बाहेरून पट्टी मारा, तर ते तुमचे पैसे वाचतात. प्लस दुसरी गोष्ट, इकडे खाली पण पाईप मारलाय. तिकडेही म्हणजे एकदम मजबूत असं काम केलंय. बहुतेक पार्टी मोठी असेल म्हणून त्या हिशोबाने त्या हिशोबाने समोरच्याने काम केलंय. तर असं मजबूत काम झालंय. इकडे बघत असाल तर पूर्ण कॉन्क्रीट आहे आणि कॉन्क्रीट पण जवळपास 8 इंचाच्या आसपास. 2.5 फूट उंच आणि रुंदीला 8 इंच आहे ना. 8 इंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण 2 इंच एक्स्ट्रा टाकून दिले. हा हा 6 इंच 8 इंच झाले. 2.5 फुटाचं आहे. ठीक आहे, काय विषय नाही. पण शेड आणि यासाठी एवढा अतिरिक्त खर्च नको करायला, असं माझं ते मत असतं. आपण कोंबड्यांवर खर्च करा त्याच्यामध्ये, कारण शेड आपल्याला रिटर्न स्वरूपात देत नाही काय सर. म्हणजे उद्या उठून काही झालं, लोखंड विकायची आहे, पत्रे विकायची आहे, तर आपल्याला काहीच भेटत नाही त्याच्यामध्ये. असा विषय असतो. त्याच्यामुळं शेडवर लोकांनी कमीत कमी खर्च करून कोंबडी पालन केलं पाहिजे. बाकी एकदम व्यवस्थित आहे. शेडच्या मध्ये जे इथे बघाल, हा जो गॅप असतो ना, हा पण त्यांनी मस्त ठेवलाय. म्हणजे आता काही लोक खूप जास्त गॅप देतात, त्याच्याने काय होतं की तिथून पाणी पडतं. मग तो पण म्हणजे चांगलं काम केलंय. सिमेंटचीच पत्रे वापरा, जेणेकरून जास्त त्रास. माकड वगैरे आहे का इकडे? नाही ना. मग सिमेंटचे पत्रे वापरायचे, तुम्हाला फायदा चांगला होतो. म्हणजे उन्हाळ्यात जास्त गरम होत नाही. बाकी मस्त आहे. आता ते रात्री आलोय. कसं आहे, रात्र दिवस आम्ही काय बघत नाही. जायचं असतं त्यांना व्हिजिट करायचं, तिकडे जातो. तर आता इकडे आलो होतो. तर सगळ्या गोष्टी बघितल्या. चांगलं आहे. आता हायड्रोपोनिक सेटअप कुठे लावायचा, आजवेलाचं कुठे करायचं, ते सगळं त्यांना सांगितलंय. पुढे मंडप पण केलाय. भविष्यात पावसाचा त्रास नको म्हणून मंडप केलेले. मंडप किती बाय कितीचा केलाय? 210 बाय 15. 15चा आहे ना. 210 आहे का टोटल? 210. 210 स्क्वेअर फीटचं शेड आहे. ठीक आहे. आणि हे जे तुम्ही हे कराल ना, पक्षी, आता समजा पक्षी आला, येऊन लगेच शेडावरती बसणार नाही पक्षी. म्हणून त्याचं काय, त्यापासून जरा करून घ्या.
हा खाली करून घ्या, म्हणजे तुम्हाला चालता येईल अशा हिशोबाने करा. तेवढ्या भागामध्ये असं थोडं बांबू बांधून घ्या, म्हणजे पूर्ण नका बांधू. इकडून समजा 1-2 फुटामध्ये नाही का, 1.5 फुटाचा इकडून एवढ्या एवढ्या भागामध्ये जरी बांधले तरी पण ते बऱ्यापैकी बसायला सुरुवात होते. हळूहळू मग पक्षी वर बसायला सुरुवात करतात. असं मग ही काढून घेतो आणि बॅकिंग पाईपच करतो. पाईपच कायमस्वरूपी करा. हे मजा नाही त्याच्यामध्ये. हे नंतर आहे ना हळूहळू त्या काथा जो असतो बांधलेला तो लूज होऊन जातो, नंतर मग ते साफ पण करता येत नाही, प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा ते करा, भविष्यात ते अंडे वगैरे गोळा करायला पण प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. ते स्क्वेअरला पण बसतो. त्यांच्यात ना ती एक लॉक सिस्टम असते, फ्लिंचिंग मेकॅनिझम त्याला बोलतात. तर ते एकदा असं बसलं ना तर ते लॉक होतं. ते पाईपावर असू दे किंवा तुमच्या बांबूवर असू दे किंवा कुठल्या झाडावर असू दे, कधी तुम्ही झाडावर पक्षी बसलेला हवाईमध्ये काय पडलेला बघितलंय नाही ना? ते काय आहे, त्याची ते सिस्टम असते. ती एकदा बसला ना पक्षी की ती लॉक होती. त्यांच्यात ते जेनेटिक मध्येच असतं, त्यांच्या याच्यातच आहे. बसल्यानंतर ते लॉक होतं. त्याच्यामुळे काय होतं तर ते पडत नाही पक्षी. त्यामुळे बांबू लावा किंवा मग लोखंडी पाईप लावा. लोखंडी कायमच पाहिजे. लोखंडी कायमच होऊन जातं. साफ बी करता येते पट्टीने पेक्षा. हा ते आपल्याकडे नुसता जो प्लास्टर करायला नाही का, ते पीओपी करायला जे असतो पत्रा, तो पत्राने तरी साफ केला तरी पूर्ण साफ होतोय. हे साफ नाही करता याच्यामध्ये. इकडून करायला गेला ते इकडे मध्येच येतं. आणि याच्यात जे आतमध्ये हे असतं ना, म्हणजे आपण असतो ना ते पोकळमध्ये ना आतमध्ये जो पिसवा वगैरे त्याचं प्रमाण पण वाढतं. असं होतं ते. पाईपावर तेवढा तो विषय नाही. आणि पाईपावर पक्षी एकदम व्यवस्थित बसतो. होत बंद करायचं, एवढं नाही केलं तरी पण एवढं काय नाही. याच्यामध्ये कसं असतं काय, हे जाऊन ते सडाचं काय होतं, पाईपामध्ये तेवढा विषयच नाही. पाईपामध्ये तर बाहेर निघून जातं लगेच. पुढे इकडे बघू, अंदर थोड्याशा बाहेरला बघू. नाही नाही चालेल, काय विषय नाही. सूर्यवंशी सांगितलं ना एवढं मोठं करू नका. नाही पण तसं म्हणलं नाही तरी त्यांची किंमत एवढंच आहे ना. माझी पण आता मोठं पण आहे, हे टोपलीसाठी केलेलं आपण. बरोबर. पक्षाला पावसाळ्यात प्रॉब्लेम. चार चार किती बाय कितीचं करणार टोप्या? आता समजा हे 12-13 होते, 100 आहे. 100 पेक्षा जास्त आहे, पण भूम 100 फूट टाकलेलं आहे. 125 फूट आहे. हा कोप्यात तेवढं रुंदीला किती 12 फूट करणार आहेत? 12 बाय 125 आहे. हाईट किती घेणार त्याची? 7 फूट. सेंटरला 7 फूट. 7 फूट ना? 7 फूट. आणि पत्र मग 8 फुटाचे पडतील. हो. म्हणजे पत्र म्हणजे हायड्रोपोनिक. आता हे हायड्रोपोनिक. हा एवढं सोडलं हायड्रोपोनिक. आणि पाण्याचा टँक कुठे घ्यावा ती तुम्ही येण्यापूर्वी थांबलं. पाण्याचा टँक तुम्हाला काय याला टच करून घ्यायचा ना कुठेतरी, तिकडे करायचा. पाणी नाही तर मग इकडे कुठे करायचं. आणि आता कसं जर हे जमलं, समजा जमणार तर आहेच, तुम्ही असले जमणार असेल तो विषय नाही काय. आणि खाली पण अशीच असे आणखी शेड तयार करायचं. त्यांचंच आहे यूज. शेड म्हणजे पुढे पुढे वाढवायचं असं बदल. पुढल्या वर्षी एप्रिल मला काम चालू करा म्हणतो खाल्ल्याचे. आता हे पण तुम्हाला भरपूर मोठे आहे. 6,000 पक्षी बसतील याच्यामध्ये. म्हणजे आमच्यानुसार 6 बसतात. आता त्यांना सांगितलं 12-15 हजार बसतील. 15 सांगितलं मला. पण ते एवढे पक्षी बसत नाही. काय होतं माहितीये का, पक्षाची पिसं पण राहिली पाहिजे. आपल्या गावातला पक्षी बघा दिसायला किती सुंदर दिसतो, तो असा गबाळसारखा दिसत नाही. हा टोचा मारतात. पिसं गेली का त्याला कोणी विचारत नाही. तुम्ही घेऊन याल का पिसं गेलेला माल? मग समोरचा घेईल का? आपण धंदा कशाला करतो? त्याच्यासाठीच करतोय ना. मला फ्रेश दिसला पाहिजे. चांगला दिसेल तर घेणार, नाही तर कसं का कुठे घेणार? नाही घेणार. बरोबर की नाही? असा विषय. मग आता माझ्यापेक्षा ते सर 10 टाकावी. 10 टाका, काय विषय नाही. स्टेप बाय स्टेप टाका. कसं असतंय त्या आपला पुढचा खर्च पण भरपूर असतो, सगळ्या गोष्टी असतात त्या हिशोबाने. बेनिफिट आता माझं म्हणणं तुम्ही 3 देणार उद्या 5 तारखेला, आणि लगेच 1-1.5 महिन्याचं गॅप टाकून पुन्हा 4 टाकावे. तुम्हाला जेवढं टाका तेवढं टाका, काय विषय नाही. कसं माहितीये का, बघा तुम्हाला माणसं तुमच्याकडे पाहिजेत, माणसं पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला फीड साठी तुम्हाला 10,000च्या हिशोबाने, तुम्हाला फीड कॉस्टच्या हिशोबाने तुम्हाला पैसे पण ठेवावे लागतात. तसा विषय, बाकी काय नाही, बाकी काय विषय नाही. माणसं आणि फीड
ह्याचं मी ह्याला कमी पडत नाही काही. मी संध्याकाळी जर गेलो 2 वाजता 1 वाजता मी समजा ही सगळी वस्तीच आहे मजुराचीच वस्ती. आमच्या लहानपणापासून संबंध आहेत आणि मजुराचीच वस्ती आहे सगळी आणि इथं आहे. त्याच्यामुळे मी 2 वाजता गेलो 1 वाजता गेलो ते उठून त्या टायमाला बाई सुद्धा मी आणू शकतो समजा. नाही, माणसं तर येणारच. कसं माहितीये का, आपल्याला असं पण म्हणजे झेपलं एवढं पाहिजे. चालतं की त्या आपण लोकांना- नुसतंच 10-20 करून नाही चालत, आपल्याला पण झेपलं नाही पाहिजे नाही असं. करतो ना हा. तेवढं नाही करतो असं मजुराचा प्रॉब्लेम आहे हा. काही नाही तसं. चालतंय, काय विषय नाही. मस्त झालेलं आहे. पण आता काय मग हे याचं काय करणार हे? ते पाणी काढून दिले सगळी. हा. त्याच्यावर मग थोडं चल फिरायला पोहोचलो. हा, नाही मग तिकडे कोबा बघितला म्हणून. नाही ते थोडं आता सामान ठेवायला करायला बसायला म्हणून तेवढंच केलं. आता वरलं करायला वेळ लागला आपण. मग खाद्याची भांडी वगैरे याच्यात लावणार ना तुम्ही? लावतो की हा, खाद्याची नाही भांडी. कुपी तयार झाली की कुपीत टाकतो. कोपीत पण चालतंय, हा नाही याच्यात पण लावून टाकायचं. आता ही कुपीत 2 तेवढं कुपी तयार करून देतो आता. हे नंतर मग दिवाळीनंतर पुन्हा बघतो शकतो. शेवगा बनायचा तो हाऊस आता हा माझी वाटणी अशी गेली खाली. अच्छा. दिसते खाली 3-4 तुकडे आहेत खाली. हा, आता माझ्या डोक्यात कसं माहित आहे का, आता हे आपलं मार्च एप्रिलपर्यंत येत आहे. 4 आणि 3 7,000 पक्षी आपल्या अंड्यावर येतात समजा मार्च एप्रिलपर्यंत. तर माझ्या डोक्यात कसं की मार्च एप्रिलला इथून असं खालतावर घेऊ असं पूर्व पश्चिम शेड असंच एक ह्याच्यात एक बसतं ह्याच्यात एक. चालतंय ना. आता हे शेवगा थोडा चुकीचा झाला आमचा, तर आम्हाला हे थोडं बदलावं लागेल. म्हणजे आम्ही कसं ह्या हिशोबाने केलं, ही दक्षिण उत्तरच्या हिशोबाने केलं शेवगा. शेड दक्षिण उत्तर आणि शेवगा असा. मग आता शेड तुमचं कसं आहे? आता हे पूर्व पश्चिम आहे पूर्व पश्चिम अशी आहे, शेड तुमचं चुकीचं. दक्षिण उत्तर. त्यांनी सांगितलं मग तसंच केलं, सूर्य साहेबांनी सांगितलं म्हणजे दक्षिण उत्तर केलं. शेड चुकीचं झालं. हा. बघितलं म्हटलं, मावळला म्हटलं इकडे हा, हा, हा. शेड चुकीचं झालंय. उत्तर दक्षिण शेड झालंय. हा उत्तर दक्षिण झालं. शेड पूर्व पश्चिम पाहिजे. हा, हा. काय होतं, व्हेंटिलेशन चांगलं होतं. हम्म. आता काय शेड बांधलंय ते तुम्हाला असं सरकवता नाही येत. नाही की आता असं कसं एक चुकी हो. शेवटपर्यंत त्रास असतो असा विषय. पूर्व पश्चिम आता काय होतं की हे पाऊस आला तुम्हाला कंटिन्यू ते बंदच ठेवायला लागते. हो हो हो. पूर्व पश्चिम मानला तर बंद करायची एवढी गरज पडत नाही हा, तुम्हाला. हा. तो फरक असतो. हो नाही पण त्यांनी सांगितलं म्हणून असं केलं असं. मग त्यांचे गुरु वेगळे होते ना. हा. त्यांचं शेड असे चालतात. मग एवढी आहे सर तयारी माझी. हा शेड आणि वरी सुंदर आहे ह्याच्यासाठी का आता वरी दाखवतो का तुम्हाला. आहे तर मी काय केलं, आम्हाला थोडा आमचा प्लॅन होता हरियाणा म्हशी करायच्या. त्यासाठी ते वरी पोल राहून मुरुम टाकून शेड तिथं केलंय. ते वरलं काम राहिले समजा. मग 34x60 आहे ते केलेलं. तिथं आता एसी रूम, एक बसायला ऑफिस आणि मागे हॅचरी इन्क्युबेटर टाकून ते करता येते आपण. म्हणजे आहे ते पॉईंट तसं. आणि अंतर बी ह्याच्यापासून अंतर लांब आहे ते. शेड तुम्हाला आता जे बांधला होता ही तुमचा पट्टा आहे ना. या पट्ट्याला तुम्हाला हे करायला लागेल. चुकीचं शेड झालं जर पूर्व पश्चिम. आता हे सर 310 फूट अंतर आहे आता. हा त्याच्यामध्ये मस्त आहे, सुंदर चांगलं आरामात सांभाळू शकतो. पण या पक्षी येतो, पक्षाचं संगोपन सगळ्या गोष्टी असतात ना. 9 तारखेला या ट्रेनिंगला. येणारच आहे. हो येणार आहे. आम्ही 2 जण येणार आहे. 2 जण थोडं व्हायचं नाही म्हणतो पक्षी संगोपन आमचे. पंचायत संगोपनाचा विषय काय असं माहितीये का, तुमच्या बाजूला वस्ती बिस्ती सगळे आहे ना. आहे की ते लोक नंतर बोलू शकतात. कोणता त्रास नाही म्हणजे यायचा आता 25,000 कोंबड्यांचा सकाळी 3 वाजल्यापासून कोंबड्या ओढायला सुरुवात करते. हो करते ना. त्यामुळे कमी त्रास नाही होणार त्यांना. त्यांचा आपल्याला टोटल नेट मारून घ्यायचे पूर्णवरी. आवाज काय त्याला आवाज आला त्यांचेच कालवेचे ते 2 वाजता संध्याकाळी. हा पक्ष पहिले त्यांचा चालू आहे. पक्षाचा कमी त्यांचा जास्त कालवा आहे. तसं म्हणजे कसं मोठे पण नाही करणार नाही कोणी आपण. विशेष म्हणजे ज्याला आपण तयार केल्यानंतर मध्ये कुणी येणार बी नाही. आज पण यायचं बंद झालं सगळं. बंद झाले. तर पहिले रस्ताच होता इथून मध्ये शेतकरी जायला गड्या ना समजा असं काय असं नाही. रस्ता मधून जाणं येणं बाया. किती महिने झाले काम चालू आहे? जानेवारी फेब्रुवारी पासून. किती खर्च झाला आता पण? खर्च नाही काढला असं तुला सगळं लावून ठेवू देतात. टोटल नाही मारलं.
12 15 लाखापर्यंत गेला असेल आता आणि पुढे गेला म्हणजे फक्त शेडचा पुढे गेला साईडला म्हणून भरत जास्त करावं लागेल ना. म्हणजे सगळं मुरुम बाहेरून आणला का इथं सगळं सगळं बाहेर हा मरमाच 3-3.5 लाख दिला. हे